नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. एक मुद्दा वारंवार म्हणजे त्याच मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा मी करतोय. एक चर्चा अशी केली गेली की भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू नागपूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. राष्ट्रपती झाल्यानंतरचा हा त्यांचा नागपूरचा पहिला दौरा होता. महाराष्ट्रातला नव्हे, नागपूरचा पहिला दौरा होता. आणि त्या नागपूरला आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल, उपमुख्यमंत्री सगळेच उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या दौऱ्यात त्यांचं स्वागत झालं. राष्ट्रपतींच्या निवासापर्यंत त्या गेल्या आणि तात्काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपला पुढचा नागपूरचा सगळा कार्यक्रम रद्द करून मुंबईला परतले. मुंबईला परतताना असं निश्चित झालं होतं की मुंबईतलं काम आटोपून एकनाथ शिंदे परत नागपूरला येणार, पण ते गेले नाहीत. त्यांनी आपला नागपूरचा दौरा रद्द केला आणि त्यांनी मुंबईत थांबणं पसंत केलं. आता हे सगळं घडत असताना ज्यांना चर्चा पसरवायची आहे त्यांच्याकडं एक आयतं कोलीत मिळालं. एकनाथ शिंदे नाराज, राष्ट्रपतींचा दौरा टाकला अर्धवट, नागपूरचा पुढचा दौरा केला रद्द, एकनाथ शिंदे राजीनामा देणार, हे सरकार कोसळणार, कोसळणार कोसळणार कोसळणार, हे सरकार कोसळणार, अशा आशयाच्या चर्चा जोरदार रंगू लागल्या. काय आहे, एकनाथ शिंदेंचं सरकार कोसळणार हा मंत्र म्हणून अनेकांनी जपायला सुरुवात केली आहे. बस कोसळणार 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 कोसळणार. आणि कोण बघता बघता यांचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदेंच्या तारखा संपल्या, महिने संपले, वर्ष संपलं, तरीही एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर शाबूत राहिले आणि यांनी सुरुवात केली चर्चेला की सरकार कोसळणार. बरं, ते आले आणि आल्यावर इथे आमदारांच्या मध्ये वाद, मारामारी झाली, आमदारांनी धरून एकमेकाला मारलं, इथपर्यंत या चर्चा गेल्या. आता आमदार फुटणार, आमदार फुटणार आणि आमदार फुटले की एकनाथ शिंदेंचं सरकार पडणार. भाजपच्या डोक्यात अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं आहे आणि एकनाथ शिंदेंना राजीनामा द्यायला भाग पडून भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री पदाचं ताट देवेंद्र फडणवीसांच्या हातानं अजित पवारांच्याकडे घेऊन जाणार आणि सांगणार, घ्या व्हा राजे व्हा, असं म्हणणार. अशाही चर्चा सुरू झाल्या. काय भन्नाट आहे ना, म्हणजे एकापेक्षा एक भन्नाट आयडिया. आधीच सांगून ठेवतो, कोणीही फुटण्याच्या आधी या आठवड्यात आणखी एक पार्टी फुटली असं कानावर आलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. म्हणजे आग कुठे लागणार आहे याबाबतची चर्चा दुसऱ्याची होईपर्यंत मला तर असं वाटायला लागलंय आता. म्हणजे कधी पंकजा मुंडे फुटणार त्या काँग्रेसच्या संपर्कात, कधी एकनाथ शिंदे पडणार त्यांची लागली वाट, कधी अजित पवार वापस जाणार त्यांची पण लागणार वाट. अजित पवारांची वाट लावायला कोण बसलंय हे मी वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे त्यांच्याच पक्षातून या 9 जणांची अपात्रता व्हावी यासाठी काय प्रयत्न केले जातात मी बोलायची गरज नाही. या सगळ्या चर्चा का होतात माहित आहे? या सगळ्या चर्चा होतात यासाठी की इकडं होणारं फाटणारं दिसू नये म्हणून. आपण करतो ना कधी कधी, आपला शर्ट जरा मोठासा असेल आणि डोंगणावर पॅन्ट फाटली असेल, म्हणजे तो शब्द योग्य आहे का बघा तुम्ही, तुम्हाला आवडला नाही तर पार्श्वभागावर असं ऐका, त्या डोंगण शब्दाच्या ऐवजी पार्श्वभाग असं ऐका, आणि ती फाटलेली असेल तर उगाच आपण आपला शर्ट मागून सरळ करत 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 ते छिद्र झाकायचा प्रयत्न करतो, शर्टाला ताण देत असतो. तसं आपल्या पार्श्वभागावर फाटलेली पॅन्ट झाकण्यासाठी उगाचच शर्टाला ताण देण्याचा हा उद्योग चाललाय. म्हणजे काँग्रेस फुटणार आहे का, शिवसेनेची अजून वाट लागणार आहे का, उबाठाच्या अजून वाट लागणार आहे का, हे सगळी चर्चा होऊ नये, म्हणजे गपचिप निघून जावेत, एक कॅरिडॉर करून द्यावा, सेफ कॅरिडॉर, यासाठी या सगळ्या चर्चा चाललेल्या आहेत का. प्रश्न हा आहे की एकनाथ शिंदे वापस का आले, का आले, आले खरं आहे, का आले बघितलं पाहिजे ना. जेव्हा राष्ट्रपती तिथे उतरल्या तेव्हा वर्षा बंगल्यावर आमदारांच्या चर्चेसाठी, समन्वयाच्या चर्चेसाठी एक बैठक ठेवली होती. या बैठकीमध्ये
अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाल्यावर पक्षाच्या आमदारांची भूमिका नेमकी कशी आहे हे जाणून घेण्याचा तो प्रयत्न होता. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेमध्ये सगळे ऐकू शकतील असा नेता म्हणजे एकनाथ शिंदे. शिवसेनेत असंच होतं, सगळ्यांनी ऐकावं असे नेते होते बाळासाहेब ठाकरे, दुसरे होते उद्धव ठाकरे, आता एकनाथ शिंदे आहेत. आता एकनाथ शिंदेंचंच सगळ्यांनी ऐकायचं हे प्रत्येकाने आपापल्या मनात ठेवून घेतलंय आणि आमदारांच्या बैठकीमध्ये एकवाक्यता होत नव्हती. दरम्यानच्या काळामध्ये नागपूरला राष्ट्रपती उतरल्यानंतर प्रचंड पावसाला सुरुवात झाली. राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पाऊस पडणार आहे हे लक्षात आल्यावर राष्ट्रपतींचे काही कार्यक्रम हे ऑनलाईन करण्याचं ठरलं. म्हणजे प्रत्यक्षात राष्ट्रपती कार्यक्रमस्थळी जाणार नाहीत, ऑनलाईन करायचा निर्णय झाला. ज्यावेळी राष्ट्रपतींचे कार्यक्रम ऑनलाईन करण्याचा निर्णय होतो तेव्हा तिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती ही औपचारिकता उरते. या बसा, राष्ट्रपती बोलणार, निघून जा. कारण राष्ट्रपती हे फार मोठं स्थान आहे. म्हणजे उगाच कुणी पुन्हा हा महाराष्ट्राचा अपमान ते अजित पवारांच्या काळात केला तसा, म्हणजे देहूच्या सभेत अजित पवारांना भाषण करू दिलं नाही, हा महाराष्ट्राचा अपमान असं उठवलं. ते काय, सुप्रिया सुळेंना महाराष्ट्र म्हणजे आपण असं वाटतं, त्यामुळे त्या उठसूट त्यांच्यासोबत काही झालं की महाराष्ट्राचा अपमान असं म्हणतात. म्हणजे उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे या दोघांना केलं तर एक महान एक राष्ट्र असं एकूण मिळून महाराष्ट्र बनतं की काय असा प्रश्न मला पडलाय. राष्ट्रवादी आणि उबाटा सेना हे म्हणजे महाराष्ट्र, ह्याच्या पलीकडे काही विचारत नाही. महाराष्ट्राचा विचार यांच्या दोघांच्या पलीकडे नाहीच आहे. असा उगीच उठवू नका. राष्ट्रपतीचा प्रोटोकॉल असतो. महाराष्ट्र असलं तरीही ते भारताचा एक भाग आहे. ज्याला महाराष्ट्र नाव असलं पाहिजे आणि महाराष्ट्र हा प्रांत असलं पाहिजे हे भारतानं ठरवलेलं आहे. उद्या हा महाराष्ट्र असावा की नाही, तो विदर्भ असावा का, तो मराठवाडा असावा का, या संबंधीचा निर्णय भारत घेऊ शकतं. त्यामुळं राष्ट्रपती हे सर्वोच्च स्थान आहे. तिथे अपमान बिपमान तिथे असं काही नसतं. तो प्रोटोकॉल असतो, तो पाळावा लागतो. तिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती औपचारिकता आणि राजशिष्टाचाराचा एक भाग असते. त्यामुळे यांनी ठरवलं की ही औपचारिकता करत बसण्यापेक्षा आपल्या आमदारांना कन्व्हिन्स करणं आवश्यक आहे. सरकार टिकवायचं आहे ना. म्हणजे रोहित पवारांना जे वाटतं, संजय राऊतांना जे वाटतं किंवा ते जे पेरतात, माईचान सांगावं मीडियावाल्यांनी. माईचान म्हणजे माईचान हा शब्द मुद्दाम वापरतोय मी. कोण फोन केले हो तुम्हाला ह्या बातम्या चालवा म्हणून? अस्थिरता पडणार, काहीच खरं नाही, हे फुटणार ते फुटणार, अशा बातम्या चालवाव्या अशा कोण फोन केले? म्हणजे या सगळ्या बंड आणि याच्या सगळ्या प्रकारानंतर कोण कुणाला फोन केले जर आठवा. आता या सगळ्या विषयाची चर्चा अधिक रंगू नये आणि पुन्हा या सगळ्या उपटसुंभांना मीडियाला फोन करून काहीतरी वेगळं पसरवण्याची गरज पडू नये यासाठी एकनाथ शिंदे थेट आले वर्षावरती. त्यांनी आपल्या आमदाराला कन्व्हिन्स केलं. बरं, कन्व्हिन्स काय केलं ते फार महत्वाचं का, तो कसा तिचा फार रंजक आहे. चर्चा काय पसरवली गेली? एकनाथ शिंदे स्वतःच म्हणाले होते की राष्ट्रवादी सोबतच्या सहवासामुळे आमचं नुकसान झालं. जे नुकसान उद्धव ठाकरे भरू शकले नाहीत. साहेब तुम्हीच मुख्यमंत्री राहा, पण राष्ट्रवादीची साथ सोडा, आम्ही परत येतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्याच एकनाथ शिंदेंना आपल्या मंत्रिमंडळात अजित पवारांना घेताना लाज नाही का वाटली असे प्रश्न विचारले गेले. अहो, मोठा घोळ तर कळलाच नाही ना तुम्हाला. मग एकनाथ शिंदे हे दुय्यम दर्जाचे मंत्री म्हणून काम करत होते उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळात. अजित पवार आपल्या पक्षाचं भलं करतायत, शिवसेनेचं वाटोळं करतायत हे एकनाथ शिंदेंच्या लक्षात होतं. त्यांनी उद्धव ठाकरेंना कळवलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, उद्धव ठाकरे लक्ष देत नव्हते. यहाँ गडबड है. इथे उद्धव ठाकरे नाही आहेत लक्ष न द्यायला, अजिबात नाही आहेत. एक मुख्यमंत्री आपल्या घरातून बाहेर पडत नव्हते आणि हे मुख्यमंत्री असे आहेत जे घरात जात नाहीत. ठाण्याच्या
जे इथूनच आपलं मस्त मंत्रालयातून काम चालू आहे, बराच वेळ मंत्रालयात, बराच वेळ वर्षा बंगल्यावर, बराच वेळ लोकांच्या मध्ये काम करतायत. म्हणजे एक घरातून बाहेर न पडणारा मुख्यमंत्री आणि एक घरातच न जाता काम करणारा मुख्यमंत्री, हा दोघातला फरक आहे. एक. नंबर 2, आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही आहेत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. वित्त मंत्रालयानं दिलेल्या प्रस्तावाला नल करण्याचं काम, शून्य करण्याचं काम, अप्रभावी करण्याचं काम मुख्यमंत्री आपल्या एका फटकाऱ्यानिशी करू शकतात. एका फटक्यानिशी. सही, नॉट अप्रूव्ड असं म्हटलं की संपलं. पुटअप, पुन्हा सादर करावे, बदलून सादर करावे असं म्हटलं की तो प्रस्ताव व्यर्थ ठरतो. ही मुख्यमंत्री पदाची ताकद आहे. आणि एकनाथ शिंदेंनी आपल्या सगळ्याच आमदारांना हे सांगितलंय की घाबरताय कशाला, बसलंय कोण? उद्धव ठाकरे नाही आहेत, मी आहे इथे एकनाथ शिंदे, ज्यानं त्या सगळ्या गोष्टीला विरोध केलेला आहे. तेच एकनाथ शिंदे इथं बसलेले आहेत. तुम्ही घाबरताय कशाला, हे सांगितलं गेलं. आणि मग एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना कन्व्हिन्स केल्याबरोबर ते शांत झाले. बरं, राष्ट्रवादी काँग्रेसचा मुद्दा एकनाथ शिंदेच्या गटात काढतंय कोण? ज्यांना मंत्री व्हायचंय ते काढतायत. मुळात लक्षात घ्या, या अतृप्त लोकांचा समूह एकत्र येतो आपापल्या वेगवेगळ्या इच्छा घेऊन. हौशे नवशे गौशे जत्रेत येत असतात. तसे एकनाथ शिंदेच्या सोबत आलेलेही काही आपल्या अतृप्त इच्छांना घेऊन आलेले आहेत. म्हणजे गोगावलेंना मंत्री पण व्हायचंय, रायगडचा पालकमंत्री पण व्हायचंय. संजय शिरसाटांना कसंही करून आपली 3री टर्म आहे, आता मंत्री व्हायचंच आहे. या सगळ्या माणसांनी एखादा मुद्दा काढून आपलं मंत्रीपद फायनल करून घ्यावं, यासाठीची उपाययोजना करणं यात काही वेगळं आहे असं मला वाटत नाही. म्हणूनच एकनाथ शिंदेंनी या सगळ्यांना कन्व्हिन्स केलं, शांत केलं आणि हे सरकार नोव्हेंबर 2024 पर्यंत चालणार हे नक्की केलं. मी पुन्हा सांगतोय, एकनाथ शिंदेंचं सरकार नोव्हेंबर 2024 पर्यंत चालणार. लिहून घ्या. देव पाण्यात घातले तर देवाला सर्दी होईल, पण सरकार पडणार नाही एवढं नक्की आहे. तुम्हालाही पडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.